हर हर महादेव. तर आजचा आपला प्रवास आहे ब्रह्मगिरीला, जे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे नाशिकला. तर आपल्या भटकंती रायडर चॅनलवरती स्वागत आहे. रितेशची वाट बघतोय. हा बघा आला, येत आहे आरामात. तर चला आता तू पुढे गेल्यावर दाखवतो, भेटू नंतर. हा बघा रितेश. तर चला निघूया आपण आपल्या प्रवासाला. तर सकाळचे 4 वाजलेले आहे, काळ खूप आहे. आपलं सर्वात पहिलं काम आहे की आपल्याला पेट्रोल फुल करायचं आहे. पेट्रोल फुल करून आपण दुर्गाडीला निघूया. दुर्गाडीला आल्यावरती आपल्याला शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी प्रतिमा बघायला भेटते. शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आपण पुढं निघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. तर आपल्याला बरंच काय काय बघायला भेटणार आहे. जसं आहे बघा, सुरुवातीलाच आम्हाला हे असं दृश्य बघायला भेटलं. या बाईकवाल्याला एवढी घाई लागली आहे ना की तो जागा नाही होतं तरी जबरदस्ती तिथून घुसायचा प्रयत्न करून तो गेला. कशाला एवढी घाई करायची, जीवावर बेतली एवढी. थोडं लेट गेल्याने काही फरक नाही पडत आहे. असो, तुम्ही अशी चूक करू नका, मी पण नाही करत. आम्ही सरळ आता भिवंडी बायपासला आलो आहोत. तर इथून राईट मारलं की सरळ थेट नाशिक हायवे आणि मग आपला प्रवास जोरदार सुरू. तर आता आपण कसारा घाट करणार आहोत. कसारा घाट झाला की आपल्याला थोडंच पुढं गेलं की घोटीचा टोल नाका लागेल. टोल नाका क्रॉस केला की ब्रिजवर न चढता ब्रिजच्या खालूनच जायचं. आपल्याला लेफ्ट टर्न भेटेल. तर लेफ्ट टर्न मारला की आपण सरळ त्र्यंबकेश्वरच्या मार्गाला लागू. घाटामध्ये गाडी चालवायला मजा येते आणि सूर्य उगवताना दिसलं तर तो व्ह्यू एक नंबर असतो. तुम्ही घाटात थांबून एकदा बघू शकता. तर आता आपण थोडी इथली ब्रह्मगिरीची थोडी माहिती घेऊया. ब्रह्मगिरी हे त्र्यंबकेश्वरच्या मागच आहे. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगमधलं एक मुख्य ज्योतिर्लिंग आहे आणि तसंच मुख्य ते ब्रह्मगिरी पर्वतसुद्धा आहे, जिथं महादेवांनी जटा आपटलेल्या. आणि गोदावरी नदीचं उगमस्थानसुद्धा ब्रह्मगिरी पर्वतावरच आहे. असं म्हटलं जातं की ब्रह्मगिरी पर्वतावरती गौतम ऋषी नामक एक महान संत होते, ऋषीमुनी आपण बोलू शकतो. त्यांना असं म्हटलं जातं की गौहत्येचा पाप लागलेला, त्यामुळे ते पाप मिटवण्यासाठी ते ब्रह्मगिरी पर्वतावरती महादेवांची तपश्चर्या करत होते. महादेवांना त्यांनी प्रसन्न केलं आणि गौहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी गोदावरी नदीला म्हणजेच गोदावरी मातेला ब्रह्मगिरी पर्वतावरती अवतरित केलं. त्यामुळं ब्रह्मगिरी पर्वतावरती गोदावरी नदीचा हा उगमस्थान आहे. तर पूर्ण माहिती पाहिजे असेल तुम्हाला गोदावरी मातेची, ब्रह्मगिरी पर्वताची आणि जटा मंदिराची, तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण त्याचे सेपरेट व्हिडिओ बनवू. आता बाईक पार्क करून आता आपण ब्रह्मगिरीच्या मार्गाला लागलेलो आहोत. जागोजागी तुम्हाला असे बॅनर बघायला भेटतील, ज्याच्यावरती ब्रह्मगिरी पर्वताच्या सगळ्या सूचना लिहिलेल्या आहेत, रस्त्याची माहिती दिलेली आहे. ब्रह्मगिरीकडे जाणाऱ्या रस्त्यांचे फलक बनवलेले आहेत. ब्रह्मगिरीच्या गेटमधून एंट्री केली आपण की आपल्याला समोर एक चेकपोस्ट दिसेल, म्हणजे जिथं आपल्याला ब्रह्मगिरीला जाण्यासाठी तिकीट काढावं लागतं. तिकीट हे प्रति व्यक्ती 20 रुपये आहे. तिकीट काढल्याशिवाय पुढं जाऊ देत नाही. आणि पुढं जाताना आपल्याला खारुताईने आपलं चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं आहे. तर ब्रह्मगिरी पर्वत हे नाव ब्रह्मदेवामुळं पडले असं देखील म्हटलं जाते की ब्रह्मदेवांनी इथं तपश्चर्या केलेली, त्यामुळं या पर्वताला ब्रह्मगिरी असं म्हटलं जातं. दंतकथा आहेत आणि आपण आपल्या कथांवरच विश्वास ठेवू शकतो. जागोजागी आपल्याला कचऱ्याचे डबे असतील, तर कचरा तिथंच टाका, दुसरीकडे कुठे टाकू नका, घाण करू नका. हा जो रस्ता तुम्हाला दिसतो हा गंगाद्वार आहे.
असं म्हटलं जातं की गोदावरी माता आई ब्रह्मगिरी पर्वतावरून गौमुखातून डायरेक्ट इथं गंगाद्वारला प्रकट होते. तिथून मग पुढं त्र्यंबकेश्वरच्या मागे एक कुशावर्त कुंड आहे, तिथं अवतरित होते आणि तिथून मग डायरेक्ट पंचवटीला. तर आपण आता इथून पुढं निघू. आपण काही गंगाद्वारला जाणार नाही आहे. नंतर आपल्याला इथं कोणते कोणते जनावरं आहेत त्याचे एक फलक बघायला भेटलं. तिथून मग पुढं आपल्याला मुक्तादेवीचं मंदिर बघायला भेटेल. मुक्तादेवीचं मंदिर पण खूप छान आहे. मुक्तादेवीची आतमध्ये मूर्ती आहे. याला आपण राजवाडा बोलू शकतो किंवा निवासगृह. एक आपल्याला गडावर जाताना खालीच आहे आणि वाटेला आपल्याला अशी मंदिरं खूप बघायला भेटतील. गणपती मंदिर, छोटे छोटे शिव मंदिर आहेत आणि तसंच हनुमानाच्या मंदिरं पण खूप आहेत. तर आता आपण चालूया. पायऱ्या खूप आहेत आपल्याला जवळपास शेवटपर्यंत. पूर्ण कंटिन्यू नॉनस्टॉप पायऱ्याच आहेत आणि रिस्की काहीच नाही आहे. फक्त पायऱ्या चढल्यामुळं जाम थकवा लागतो, पण थकवा घालवायला गारगार हवा पण इथं लय. आता कसं जायचं आहे ना, तुम्हाला दाखवतो जरा पुढं. हे बघा, हे तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे. मग तिथून वरच्या बाजूला रस्ता आहे, तिकडं जायचं आहे. चला जाऊ पुढं, दाखवतो हळूहळू. तर इथून आपला एक असा ॲडव्हेंचर चालू होईल ना की तुम्ही पण इथून जरा सांभाळून जा, कारण की इकडं माकडं खूप आहेत. हा जो एवढा पॅच आहे ना तो माकडांचा आहे पूर्ण आणि माकडं लय डेंजर आहेत. ही आपल्याला एक छोटी गुफा बघायला भेटते ब्रह्मदेवांची, छान होती. ब्रह्मदेवांची गुफेतून वर आले की हनुमानाचे दर्शन होते आणि हे प्रवेशद्वार बघू शकता किती सुंदर कोरलेलं आहे. कोरीव काम बघू शकता. जाम थकवा लागत होता कारण की पायऱ्या जवळपास 75 ते 80 डिग्री होत्या आणि मोठ्या मोठ्या पायऱ्या होत्या. त्यात आम्ही जीन्स आणि जीन्स घातलेली, थकलेलो. त्यामुळं मग आम्ही थोडं लिंबू पाणी पिलं आणि जवळपास आपण वरती पोचलेलोच आहोत. तर आम्ही वर पोचल्यावरती आम्हाला एक छोट्याशा 2-3 विहिरी बघायला भेटल्या आणि एक छोटं तलाव पण होतं. छोटं तर नाही बोलू शकत, पण तलाव होतं. तर इथं व्ह्यू पण बघा कसा आहे तलावाच्या पुढं. आणि मग इथून आम्ही पुढं निघलो. थोडंसं पुन्हा आपल्याला वरती पोचल्यावर छोटे छोटे मंदिरं बघायला भेटतात. शिव मंदिर, हनुमान मंदिर आणि एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला पावलाला छोटे छोटे दुकानं बघायला भेटतील, जेणेकरून तुम्हाला तहान लागली किंवा भूक लागली तर काहीतरी खायला अवेलेबल राहील. आता आपल्याला पायऱ्या नसून हा कच्च्या रस्त्यावरून चालायचं आहे. कच्चा रस्ता पण काही रिस्की नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. वर आल्यावर आपल्याला हे दृश्य बघायला भेटतं. डोंगराच्या एक टोकाला जटा मंदिर आणि दुसऱ्या टोकाला गोदावरी नदीचं उगमस्थान. तर पहिले आपण गोदावरी मातेचं उगमस्थान जिथं आहे तिथं जाऊया. तिथं जायला रस्ता थोडासा किचकट आहे, म्हणजे लय दगडी आहे, माती आहे, पाय सटकण्याचे थोडे चान्सेस आहे. पण एवढं काही रिस्की नाही आहे की आपल्याला खूप मोठी दुखापत होईल. तुम्हाला इथला व्ह्यू बघून तर पुन्हा खाली उतरायची इच्छा होणार नाही, खरं सांगतो. तुम्ही एकदा तरी व्हिजिट द्या ब्रह्मगिरी पर्वतला. एकदाही ट्रेक करून बघा. त्रास होईल असं काहीच नाही आहे आणि अतिशय सुंदर असा प्रवास होईल तुमचा. मन प्रसन्न होऊन जाईल. वरती गारगार हवा. ऊन कितीही असलं तरी त्या उन्हाचा आपल्याला कोणत्याही प्रकारे त्रास होत नाही, कारण की एवढी थंड हवा आहे ना वरती की तुम्ही बोलणार पण नाही की ऊन लागतंय म्हणून मला. तर पुढं आल्यावरती मंदिराच्या आधीच आपल्याला एक छोटं दुकान बघायला भेटेल. तिथं तुम्हाला खायचं सामान आणि जर तुम्हाला गोदावरी मातेचं जल घेऊन जायचं असेल घरी
तर इथं कॅन्स आणि बॉटल्ससुद्धा आपल्याला विकत भेटतात. बऱ्यापैकी इथं चांगल्या सुविधा आहेत. हे आहे गोमुख मंदिर, ब्रह्मगिरी पर्वतावरचं मुख्य दर्शन बोलतात इथं गोदावरी मातेचं. गोदावरी माता गोमुखातून इथं येते. तर आपण पाण्याची बॉटल रिकामी होती आपल्याकडं, तर आपण गोमुखातून गोदावरी मातेचं पाणी घेतलेलं आहे. आणि समोरच जशी त्र्यंबकेश्वरला शिवलिंग आहे, 3 शिवलिंगची एक शिवलिंग, तसंच इथं वरतीसुद्धा गौमुखाच्या समोर मंदिर आहे. तिथं देखील त्र्यंबकेश्वर सारखी शिवलिंग आहे. तर गौमुखातून थोडं पुढे गेलं की आपल्याला गंगाद्वार भेटतो, जिथं गोदावरी नदीचं उगमस्थान आहे असं म्हटलं जातं. गोदावरी नदीचं हे उगमस्थान, इथून गोदावरी गौमुखातून बाहेर पडते. तर आता आपण गोदावरी मातेचं जे उगमस्थान आहे तिथं आलेलो आहोत. तिथलं आपण दर्शन घेऊ. बघा, चमत्कारच म्हणावं, कारण की इथं 12ही महिने 24 तास कंटिन्यू पाणी असतं. इथलं पाणी कधीच संपत नाही, हे लक्षात ठेवा. आणि गौतम ऋषींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती, महादेवांना प्रसन्न केलं होतं. 3 उंबराची झाडं आहेत तिथं. त्या उंबराच्या झाडाखाली ते तप करायला बसलेले. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला. आणि याच्याच मागे एक छोटंसं मंदिर आहे. मंदिरामध्ये कृष्ण भगवानाची मूर्ती आहे. मग आपण तिथं सुद्धा दर्शन घेतलं आणि तिथून मग आपण जटा मंदिरकडे निघालो. जटा मंदिरला जाताना एवढं जबरदस्त वाटतं ना, कारण की एक छोटीशी पायवाट, आजूबाजूला आपल्या हिरवगार झाडांचं आहे आणि एक साईडला दरी. हे इथले जे रेलिंग्स लावलेले लोक तिथं जाऊ नये म्हणून, पण ते तुटलेले आहेत थोड्या ह्याच्यावरती. तर इथं लक्ष द्यावं आणि हे व्यवस्थित करून घ्यावं, माझं असं म्हणणं आहे. जो कोणी इथं लक्ष देतो त्यांना सरकारला तर विनंती आहेच माझी, कारण की कोणत्या प्रकारचा अपघात होऊ नये अशा चांगल्या ठिकाणी, कारण की काही लोक खूप मस्ती करतात. तर आपण आता आलेलो आहोत जटा मंदिरच्या बाहेर. जटा मंदिर खूप सुंदर आहे. आतमध्ये जिथं महादेवांनी बसून जटा आपटलेल्या, तिथं महादेवांच्या गुडघ्यांचे निशाण बघायला भेटतात आपल्याला. आणि हे बघा, त्यांनी जिथं जटा आपटले ही ती जागा किती स्पष्ट दिसतात बघा, जटा आपटलेले निशाण. महादेवांच्या जटांचा आपण आशीर्वाद घेतला आणि आता आपण पुढं निघूया आता परतीच्या प्रवासाला. ब्रह्मगिरीची ट्रेक आपली झालेली आहे आणि दर्शन पण झाले. हालत खूप खराब झाली आहे. त्यात वानर सेनेने आमच्यावर आक्रमण केलेला, त्यामुळे काही मधले व्हिडिओ बनवता आले नाही. आता त्र्यंबकेश्वरला चाललं आहे. गर्दी आहे की नाही माहिती नाही, बघू तिथं जाऊन. नाही तर मग पंचवटी डायरेक्ट. चला जाऊ. तर आम्ही निर्णय केला त्र्यंबकेश्वरला जायचा. तर त्र्यंबकेश्वरला आपण बाईक पार्क केली आणि पार्किंगमध्ये आणि पुढं निघालो. बघूया मंदिरात गर्दी किती आहे त्यावर डिपेंड आहे, कारण की पंचवटीला जायचा पण निर्णय झालेला आहे. कारण की आपल्याला जी संध्याकाळची आरती असते गोदावरी नदीवर, गंगा आरतीसारखीच ती घ्यायची होती, कारण की गोदावरी मातेला पण छोटी गंगा म्हणतात. गंगा मातेची मुलगीच ती. लाईन एवढी होती की तिथं आम्ही विचारलं तर 7 ते 8 तास लागतील असं सांगितलं. मग आम्ही काही मागच्या बाजूने त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेतले, पाया पडलो बाहेरूनच आणि निघालो. मग तोपर्यंत आम्ही इथले छोटे छोटे मंदिरं फिरलो, महादेवांचे दर्शन घेतले आणि कुशावर्त कुंडामध्ये थोडंसं बघितलं कसं आहे, कशा प्रकारे. आणि तिकडून मग आम्ही थेट नाशिकचा रस्ता गाठला, कारण की आपल्याला पंचवटीला जायचं होतं. पंचवटीला गोदा आरती घ्यायची होती. गोदा आरती म्हणतात गंगा आरतीला. तर आपण पंचवटीला आलो. पंचवटीला घाटाजवळ जाताना एवढी भयानक गर्दी,
कारण की दिवाळी आहे, त्यामुळं लोक शॉपिंगला येतात. तर मग आता आपण पंचवटीला आलो, बाईक पार्क केली पार्किंगला. आणि इथं बघितलं तर असे छोटे छोटे खूप मंदिर आहेत, असंख्य मंदिर आहेत, मोजता पण येणार नाही एवढे मंदिर आहेत. आणि सगळे मंदिरं प्राचीन आहेत, जुन्या काळातले. इथं सीतामाताची गुफा पण आहे, अजून असे बरेच मंदिर आहेत. पण आपण आत्ता आलो आहे, वेळेच्या अभावी आपण फक्त गंगा आरती करणार, बाकीचे मंदिरं आपण नाही करू शकत. पण जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं आपण करू. आणि पंचवटीचा तुम्हाला पूर्ण ब्लॉग पाहिजे असेल तर मला सांगा, आपण पंचवटीचं सुद्धा पूर्ण सेपरेट ब्लॉग बनवू आणि पंचवटीची त्यात माहितीसुद्धा देऊ, कोणते कोणते मंदिर आहे, तिथं काय काय आहे, पंचवटी हे नाव कसं पडलं, या सगळ्याची माहिती आपण तुम्हाला सेपरेट देऊ. आणि प्लीज सपोर्ट करा, कमेंट करा चांगलं मस्त मस्त. आणि आता आपण गोदावरी आरतीची आरती घेऊ, चला. तर कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? जर व्हिडिओ चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. हर हर महादेव.